मी महाविकास आघाडीत आहे की नाही याचं उत्तर येत्या 2 दिवसात मिळेल अशी माहिती वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली। जागा वाटपावर एकमत होत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतल्या प्रवेशाचं भिस्त घोंगडं कायम आहे। दरम्यान निवडणूक आयोगाकडे 3 चिन्ह दिल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे। सर आहेत माझ्यासोबत। सर, आज तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकं कशा संदर्भात भेट होती आणि काय चर्चा झाली? निवडणूक आयोगासमोर भेट होतच नाही आता, अशी परिस्थिती आहे। खालच्या ऑफिसमध्ये भेटायचं आणि तिकडनं तुम्हाला जी माहिती पाहिजे ती घ्यायची आणि जायचं निघून। त्या प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाता येतं, प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाता येतं, पण इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे तुम्हाला अधिकाऱ्याला भेटता येत नाही, काही करता येत नाही। तुम्हाला जी पाहिजे ती, आम्ही असा सिम्बॉलसाठी अर्ज दिला होता, त्या अर्जाच्या संदर्भात माहिती आम्हाला मिळाली आणि त्यांनी असं सांगितलं की 2 दिवसां आम्ही आता महाराष्ट्र राज्यातले जेवढे आलेले ते अर्ज घेतलेले आहेत आणि सिम्बॉल वाटपाचं जे 2 दिवसात आम्ही निकाल देऊ। आम्ही पहिल्यांदा असणारा गॅस सिलेंडर मागितलेला आहे, दुसरं शिट्टी मागितलेली आहे आणि तिसरं रोड रोलर मागितलेलं आहे। अच्छा, या 3 सिम्बॉलपैकी एक सिम्बॉल तुम्हाला त्यांनी द्यावं आम्हाला, अशी आम्ही विनंती केलेली आहे। बरं, म्हणजे आता राज्यातील लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, याचा अर्थ ज्या अर्थी तुम्ही सिम्बॉल मागितलेले आहेत त्या अर्थी निवडणुकीला तुम्ही स्वतंत्र जाणार आहात की महाविकास आघाडी म्हणून जाणार? या प्रश्नाचं उत्तर 2 दिवसांनी। थँक्यू। मी अकोला हे माझं गेल्या 2 महिन्यापासून हेडक्वार्टर केलेलं आहे आणि माझं 26 तारखेपर्यंत मतदान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी अकोल्यातच आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली।